अफवांवर विश्वास ठेवू नका. कॉम्रेड नरसय्या आडमस्तर यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. विविध समाज व संघटनांकडून आडमस्तरांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने विरोधक हताश होऊन खोट्या बातम्या पसरवत आहेत. भूलतापांना बळी पडू नका. मध्यरात्रीच्या सुमारास भाजपचे उमेदवार कोटे यांनी अत्यंत खोडसाळ, अत्यंत असत्य, दिशाभूल करणार रात्री 2:30 वाजता त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. ते दातांत खोटं आहे. त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद दिलेली आहे. पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो, जिल्हाधिकाऱ्याशी बोललो, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासुद्धाकडे आम्ही तक्रार दिलेली आहे. अत्यंत बदमाशगिरी त्यांनी केलेली आहे. परंतु आमचा विजयी रथ कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. आज 7 वाजेपर्यंत तमाम जनतेला मी विनंती करत आहे, 1 नंबरवर कोयता तोडा तारावर बटन दाबून आपण विजयी करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करा. कोणत्याही अफवाला बळी पडू नका. कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. काल रात्री 10 वाजता आमचे कार्यकर्ते मुरली चिंचोळ, त्यानंतर अनिल वासम यांनी नूकबच्चा पेठमध्ये मोठा रेड केला. 1200 लोकांना जेवण करणारं संपूर्ण जेवण मटणास जप्त करायला लावलं. पैसे, दारू, जेवण असं सर्रास सुरू असताना आमचा श्रमिक हा लढ्याच्या मैदानात उतरलेला आहे. या वेळेला कोयता तोडा तारा विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे. पुन्हा एकदा जनतेला मी अभिवचन देत आहे, मरेपर्यंत लाल झेंडा राहणार. कधीही मी माघार घेणारा माणूस नाही. मरण पत्करेन परंतु शरण जाणार नाही. या गोष्टीवर आपण विश्वास ठेवा. चला, मतदानाकरता बाहेर पडा. कालपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार श्री नरसय्या आडम यांनी अमुक एका पक्षाला पाठिंबा दिला आहे या संदर्भातले पॉम्पलेट्स आणि मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत. या संदर्भात श्री नरसय्या आडम यांच्या वतीने ॲडव्होकेट श्री वासम यांनी तक्रार दिल्यावरून सदरील प्रकार हा खोटा असून अफवा पसरवल्या जात आहेत आणि श्री नरसय्या आडम यांची बदनामी केली जात आहे अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 123(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे. या संदर्भातली माहिती मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मीडिया सेलला सुद्धा देण्यात आलेली आहे. सर, हा व्हायरल कोण करत आहे पॉम्पलेटचं पाठिंबाच्या संदर्भात? सदर गुन्ह्याचा तपास करण्यात येत असून तपासामध्ये ते निष्पन्न होईल. मग नागरिकांना काय आव्हान आहे सर पोलिसांतर्फे? पोलिसांतर्फे नागरिकांना आव्हान आहे, आज मतदानाचा दिवस आहे. सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे. 100% मतदान झालं पाहिजे. एक जागरूक नागरिकाप्रमाणे आपला मतदानाचा हक्क हा बजावला गेला पाहिजे, एवढंच आवाहन पोलिसांकडून केलं जाईल. कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू की नाही? निश्चितच नाही. अफवांवर कुठलाही विश्वास ठेवू नका.